हॅलो डिअर स्टुडंट्स, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असे काही महत्त्वाचे दिवस, महत्त्वाच्या घटना असतात की ज्या आपण कधीच विसरू शकत नाही, हो ना. जसं की स्पेशली एखादी पहिली घटना असेल लाईफमधली, शाळेचा पहिला दिवस, कॉलेजचा पहिला दिवस, मित्र मैत्रिणी असतील, आपल्याला मिळालेलं आयुष्यातलं सगळ्यात पहिलं बक्षीस असेल, बरोबर की नाही. सो माझ्याही आयुष्यात अशीच एक महत्त्वाची घटना घडलेली आहे जी पहिली आहे आणि तो जो आनंद झालेला आहे मला, तो मला ऑब्व्हियसली तुमच्यामुळे मिळालेला आहे आणि त्यामुळे तुमच्यासोबत शेअर करायची माझी खूप इच्छा आहे, म्हणून हा व्हिडिओ खरं तर मी आज बनवला. आपलं जे यूट्यूब चॅनल आहे अक्षता किरपेकर, त्या चॅनलवरती काल म्हणजेच 21 फेब्रुवारी रोजी 1 लाख सबस्क्रायबर्स म्हटलं जातं यूट्यूबच्या भाषेत, खरं तर मी त्याला आपली फॅमिलीच म्हणेन. 1 लाख फॅमिली मेंबर्सचा नंबर आपला कंप्लीट झाला ऑफिशियली. तो एक माइलस्टोन असतो यूट्यूबच्या जर्नी. प्रत्येक यूट्यूबरचं स्वप्न असतं की बेसिक मला 1 लाख सबस्क्रायबर्स माझे असावेत आणि ते सिल्वर प्ले बटन वगैरे मिळावं. पण एक टीचर आणि स्टुडंटचं एक रिलेशन वेगळंच असतं. सो यू आर नॉट जस्ट सबस्क्रायबर्स फॉर मी, यू आर लाईक अ फॅमिली मेंबर फॉर मी. आणि त्यामुळे मला खूप असं छान वाटतंय कालपासून आणि ते तुमच्यासोबत शेअर करायचं होतं. खरं तर तुमचे एक्झाम चालू आहेत बऱ्याच स्टुडंट्सच्या, पण म्हटलं तरी पण तो एक क्षण असतो ना, तर तो जगला पाहिजे आपण, आणि ह्यासाठीच हा खरं तर व्हिडिओ बनवला आहे. तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की पॅन्डेमिकमध्ये एप्रिल 2020मध्ये साधारण आपण हे चॅनल सुरू केलेलं होतं. 21 एप्रिलला आपला पहिला व्हिडिओ पडलेला होता चॅनलवरती, दॅट इज पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्सवरती. आणि त्यानंतर काल म्हणजेच बरोबर 5 वर्षांनी 21 तारखेलाच अगेन आपल्या चॅनलवरती 1 लाख सबस्क्रायबर्सचा जो टप्पा आहे तो आपण गाठलेला आहे. सो ही 5 वर्षांची जर्नी मला तुमच्यासोबत शेअर करायला आवडेल. त्या जर्नीचा काही पार्ट तुम्हाला माहिती आहे, जसं की चॅनल मॉनिटाईज कसं झालं आपलं, किंवा छोट्या बाकीच्या त्यावेळेस मी गोष्टी, त्याचे माइलस्टोन्स मी तुमच्यासोबत शेअर केलेलेच होते. आज थोडासा वेगळा, म्हणजे म्हणतो ना आपण बिहाइंड द सीन किंवा बिहाइंड द स्क्रीन जे असतात, त्या काही गोष्टी तुमच्यासोबत मला शेअर करायच्या आहेत. हा जो टप्पा आहे हा असाच किंवा खूप इझिली नाही मिळालेला आहे मला. त्याच्यासाठी बऱ्याच अप्स अँड डाऊन्स बघायला लागलेले आहेत. अर्थातच प्रत्येकाच्या जीवनामध्ये असे अप्स अँड डाऊन्स येतात आणि एखाद्याचं आयुष्य नुसतंच प्लेन चाललं आहे विदाऊट कोणतेही ऑब्स्टॅकल्स, तर मग समजून जायचं यू आर ऑन अ रॉंग पाथ. आणि तसं नक्कीच नव्हती ही जर्नी. आणि तो एक जो अनुभव आहेत, काही गोष्टी आता मला काल ते सगळं रिकॉल करताना आठवलं आणि वाटलं की नाही, आपल्या स्टुडंट्सना पण हे सांगू, नक्कीच तुम्हालाही माझ्या ह्या एक्सपिरियन्सेसचा फायदा होईल. अडचणीच्या वेळेस स्वतःच्या मागे कसं उभं राहायचं याची तुम्हाला काही ठिकाणी मी तुम्हाला एक्झाम्पल्स देईन. जग कसं असतं, आपण कसं वागलं पाहिजे, कसं हार नाही मानली पाहिजे कोणत्याही कंडिशनमध्ये, असे काही प्रसंग घडले आणि मला ते तुमच्यासोबत नक्की शेअर करायला आवडतील. यूट्यूबवरती जेव्हा मी पहिला व्हिडिओ टाकला तेव्हा सुरुवातीचे काही दिवस असेच यूट्यूब समजून घेण्यामागे त्याचे काय आहेत, कशा पद्धतीनं ते वर्क करतं, काहीच माहीत नव्हतं तेव्हा मला बेसिकली. तर तेव्हा नेमकं पॅन्डेमिक होता आणि खूप तुम्ही स्टुडंट्स मला सांगायचा की मॅम असं झालं आहे, हे राहिलं आहे, ते राहिलं आहे. म्हणजे मी अजूनही शिकते आहे, अजूनही काही गोष्टी राहून जातात माझ्याकडून, पण ती एक जर्नी अजून सुरू आहे, शिकण्याची जी प्रोसेस आहे ती. त्यानंतर पॅन्डेमिकमध्येच मी जॉब सोडला. काही अशा घटना घडल्या की जिथे मला वाटलं की हे माझ्या सेल्फ रिस्पेक्टसाठी योग्य नाही, म्हणजे ह्या पद्धतीची ट्रीटमेंट, आणि मी कुठलाही विचार न करता लिटरली जॉब सोडला. तुम्हाला माहितीच आहे, त्यावेळेस लोकांना जॉब नव्हते, घरी बसायला लागायचं, आणि असणारा जॉब मी सोडला कारण त्यावेळी मी पैशापेक्षाही जास्त माझ्या सेल्फ रिस्पेक्टला महत्त्व दिलं. काय करणार मला माहिती नव्हतं, बट नाही बाबा, आता नाही, असं झालं ते. लकीली नाही म्हणणार, तेवढी महत्त्वाकांक्षाच होती माझी की काही झालं तरी आपण, म्हणजे स्वतःवर एक विश्वास म्हणतो तो कायम असला पाहिजे तुम्हाला. आणि झालं तसंच. मनात कधी निगेटिव्हिटी आलीच नाही तेव्हा की बाबा आपलं काय होणार आणि कसं काय. मी आपले जस्ट माझं काम करत राहिले. अनअकॅडमीमध्ये मला ऑफर आली, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. जस्ट मी तेव्हा माझा फ्लॅट घेतलेला होता.
1 वर्षांपूर्वीच 2018मध्ये वगैरे. तर त्याचं लोन वगैरे मी क्लिअर करत गेले. पण ही एक पॉझिटिव्ह बाजू होत असतानाच ॲट द सेम टाईम आय वॉज स्ट्रगलिंग ऑन व्हेरियस लेवल्स, जसं की इमोशनल, मेंटल, फिजिकल. सगळ्यांनाच माहिती आहे तुम्हाला, मला जवळजवळ 16 ते 17 वर्ष झाली रुमॅटॉइड आर्थरायटिसचा त्रास आहे. आणि त्याच्यामध्ये तेवढी वर्ष, 16-17 वर्ष रोज औषधं घेऊन शरीराचं कंपोजिशन इतकं बदललं आहे की म्हणजे हळूहळू त्या औषधांचा पण परिणाम होत नव्हता आणि ते एक त्या पेन कमी होत नव्हत्या आणि एक प्रकारचं एक डिप्रेशनसारखं, म्हणजे तीही ट्रीटमेंट माझी त्यावेळेस चालू होती. म्हणजे एकीकडे मी आर्थिक स्थैर्य मिळवण्यासाठी प्रयत्न करत होते, दुसरीकडं हे क्लासेस वगैरे सुरू होत होते, म्हणजे ऑनलाईन क्लासेस, आपले अनअकॅडमीचे लेक्चर्स असायचे. तेव्हा खूप एक्झॉस्टिंग असा दिवस असायचा आणि त्याचबरोबरीनं इकडे माझी ही ट्रीटमेंट चालू होती. सो बट कधी असं वाटलं नाही तेव्हा की आपण गिव्हअप करूयात आणि नको. पण तेव्हा ही एक लढण्याचं जे स्पिरिट असतं ना, तर ते कायम मनात होतं आणि कायम मी असं म्हणायचे की नाही, हे काय, हे दिवस जातील. आणि झालं ॲक्च्युली तसंच. थोड्या दिवसानंतर जेव्हा मी म्हटलं तुम्हाला की माझी जी रुमॅटॉइड आर्थरायटिसमुळं पूर्ण कंपोजिशन चेंज झालं होतं, काही दिवसानंतर त्याच दरम्यान माझा, जेव्हा मला कोविड झाला 2021 साली, तर त्याच दरम्यान माझा एक छोटासा ॲक्सिडेंट देखील झालेला होता. तुम्हाला माहिती आहे त्या दरम्यान माझे व्हिडिओ अजिबात नसायचे बघा. आणि मला खूप वाईट वाटायचं की यार, आपल्याला मुलं आपली वाट बघतायत आणि आपण काही नाही करू शकत आहे. पण मी ऑलरेडी एका वेगळ्याच लेवलवरती स्ट्रगल करत होते. म्हणजे त्या औषधांच्यामुळं ते लिगामेंट्स इतके डॅमेज झाले होते. छोटीशी एक धक्का लागला होता त्या जस्ट गुडघ्याच्या लिगामेंटला आणि ते इतकं 4th ग्रेडचं डॅमेज झालं होतं. डॉक्टरनी बोलले नी रिप्लेसमेंट तुमची करायची आहे आणि विदिन 15 डेज करायची आहे. इतकं लेवलचं तुमचं डॅमेज आहे आणि तुम्ही ते नाही जास्त दिवस लावू नका. 2, 3, 4 डॉक्टर फिरले, प्रत्येकानं तेच सांगितलं. पण कुठंतरी मन मानत नव्हतं की नाही बाबा, एवढं आपलं अजून कमी एजमध्ये आपण कुठं नाही रिप्लेसमेंट करत बसायचं. तर त्याच्यासाठी मग मनात असं होतं की नाही, काही होऊ दे, आपण ह्याला अडवायचं, म्हणजे ही होऊ द्यायचं नाही आपल्या बाबतीत, आपण ऑपरेशन नाही करायचं. घरच्यांनी तर अगदी ऑपरेशनची डेट वगैरे फायनल करायला घेतलं आणि इकडं माझं मन तर मानत नव्हतं की नाही, आपण ऑपरेशन नाही करून घ्यायचं आहे. म्हणतात ना, जसं मी तुम्हाला नेहमी का सांगते ह्या गोष्टी की तुम्ही विचार करा पॉझिटिव्ह, तेच होणार. मी जो विचार करायचे कंटिन्युअस की नाही बॉस, आपल्याला नाही करायचं आहे, काहीतरी असं मला मार्ग मिळाला पाहिजे की मी ह्याच्यातून बाहेर पडेन. आणि झालं तसंच. मला लकीली, अगेन नाही म्हणणार मी, ते मी मनात सतत त्याचा विचार केल्यामुळे माझ्या समोर असा एक ऑप्शन आला की ज्याच्यामध्ये एक होलिस्टिक म्हणतो ना आपण, होलिस्टिक क्युअर. सो त्या ग्रुपला मी जॉईन झाले. योगा, त्यानंतर डाएटमध्ये चेंजेस, त्यानंतर मेडिटेशन आणि थेरपी सेशन्स असतात ना. जसं तुमच्या कोणताही आजार जो असतो तो तुमच्या माइंडमध्ये असतो मेनली. सो ते साठून राहिलेलं माइंडमधलं जितकं तुमचं क्लिअर होणार, तितकं तुम्ही त्या आजारातून रॅपिडली रिकवर होणार. सो ह्या सगळ्या गोष्टी मी 2023चा डिसेंबरपासून 2024च्या डिसेंबरपर्यंत घेतल्या, रिलिजियसली घेतल्या. विदिन फ्यू मंथ्स मला त्याचा पॉझिटिव्ह इफेक्ट दिसून आला. मला बिलकुलच चालता येत नव्हतं 2023, म्हणजे 2021 पासून 23पर्यंत 2 वर्ष मी अशी लंगडत पाय घसरत चालायचे. ऑलरेडी 2009 पासून मला आर्थरायटिस होता. त्यानं ते सगळे डिफॉर्मिटीज तुम्ही बघू माहिती आहे तुम्हाला, माझी बोटाशी थोडीशी डिफॉर्म झालेली वगैरे. पण एक किती महत्त्वाकांक्षा होती माझी की नाही बाबा, ह्यातनं पण बाहेर पडायचं आपल्याला. आणि ते झालं तसंच. हळूहळू माझी सगळी, म्हणजे तुम्हाला माहिती आहे स्टिरॉइड्स ना खूप ड्रगसारखे असतात. म्हणजे त्याची ना आपल्याला एक डिपेंडन्सी होते आणि ड्रग घेणाऱ्या माणसाला कसं ड्रग नाही मिळालं की रेस्टलेस होतं, तसं मला व्हायचं त्यावेळेस. इट वॉज व्हेरी डिफिकल्ट फॉर मी टू गेट रिड ऑफ द हॅबिट, की जी ती गोळ्या घ्यायची मला सवय लागलेली होती. पण मी ते निग्रहानं केलं. दिवस असे, कधीचा दिवस असा एकदम हाय एनर्जीवाला असायचा, कधी एकदम मी दिवस झोपून असायचे. बट नाही, ह्यातनं बाहेर पडायचं आहे हा डोक्यात कायम विचार होता. अँड इव्हेंच्युअली हे सांगायला मला खूप म्हणजे
आता मी पटकन सांगून जाते, पण तो जो स्पॅन होता 2023 ते 24चा, हा एक ट्रान्सफॉर्मेशनल फॉर्म होता. आणि आता मला खरंच सांगायला म्हणजे अभिमान म्हणेन मी खरंच तर, की मी गेल्याच ह्या जानेवारीमध्ये ह्याच वर्षीच्या मी 5 किलोमीटरची मॅरेथॉन पण पळाले. म्हणजेच काय तर जिथं मेडिकल सायन्सने तुमच्या कंडिशन समोर हात टेकलेले होते की नाही ह्याचं काहीच होऊ म्हणजे इवन मी सगळ्या पॅथीजना पण कन्सल्ट केलं होतं, म्हणजे नुसती एकच पॅथीवरती मी नव्हते, पण प्रत्येकानं सांगितलं होतं की नाही नी रिप्लेसमेंटच एकमेव उपाय आहे. पण तुम्ही जेव्हा मनानं ठरवता की बॉस मला नाही हारायचं आहे, मला ह्या परिस्थितीला नाही शरण जायचं आहे अँड आय विल चेंज, तर काहीही मिरॅकल होऊ शकतात. इट इज अ मिरॅकल गाईज, की गुडघा तुमचे पूर्ण डॅमेज झालेत आणि विदिन 1 इयर तुम्ही मॅरेथॉन पळताय. हां, दिस इज अ मिरॅकल आणि हे फक्त तुमच्या मनाच्या ताकदीने तुम्ही अचीव करू शकता. सो आता तुम्ही ज्या फेजमध्ये आहात त्या फेजमध्ये बरेचदा तुम्हाला अगदी म्हणजे मी खूप बघते तुमच्या एजची मुलं पटकन सुसाईड वगैरे करतात. काही झालं, कोणी काही बोललं, काही झालं की चला की नाही मला हे होत नाही, ते होत नाही. बट तुम्ही जगात म्हणजे जन्माला जो आलेला आहात, इट इज ते स्ट्रगल करण्यासाठी. तुम्हाला सहज इझिली काहीच नाही मिळणार आहे आयुष्यात. सो कधीच कुठल्याच परिस्थितीसमोर शरण नाही जायचं आहे आपल्याला. सो तुम्ही ड्रग्ज घ्या, औषध ह्या एजमध्ये ना तुम्हाला खूप साऱ्या अशा सवयी लगेच लागतात. सो कायम एक मनाला डिसिप्लिन ठेवा. तुम्हाला जर गरज वाटली थेरपिस्टची मदत घ्या. काही कोणत्या गोष्टींमधून तुम्हाला बाहेर पडण्याची इच्छा असेल पण ते जमत नसेल तर यू कॅन टेक हेल्प ऑफ जे प्रोफेशनल थेरपिस्ट वगैरे असतात. तुम्ही माझी मदत घेऊ शकता बिकॉज स्वतः मी तुमच्यासमोर एक एक्झाम्पल आहे की खरंच इफ यू डिसाईड, तुम्ही ठरवलंच की नाही मला हे यातनं बाहेरच पडायचं आहे, तर तुम्ही हे करू शकता, हो की नाही. सो आज बरोबर 5 वर्षानंतर हे सगळं मला आठवत होतं, ही सगळी जर्नी. आणि सगळ्यात जास्त मी कशाबद्दल ग्रेटफुल असेन तर मी तुम्हा सर्वांच्याबद्दल ग्रेटफुल आहे बिकॉज तुम्ही ह्या स्पॅनमध्ये मला जो सपोर्ट दिला आहे, तुम्ही वेट केलेत माझ्या व्हिडिओसाठी, तुम्ही पेशन्स ठेवलेत की नाही मॅम करतील, व्हिडिओ अपलोड होतील, मी हे करेन. तुम्ही ऑनलाईन क्लासेस जॉईन केलेत माझ्याकडे. सो ती गोष्ट म्हणजे आपण जेव्हा पॉझिटिव्ह असतो आपल्या बाबतीत सगळ्याच गोष्टी पॉझिटिव्ह होत जातात, ह्याचं हे उदाहरण आहे. आणि मी खरंच कायम त्यासाठी तुमच्या सगळ्यांची ऋणी असणारच आहे, नो डाऊट. आणि आज हे जे 1 लाख आपल्या फॅमिलीचा जो टप्पा आपण गाठलेला आहे, ह्याचं सगळं क्रेडिट मी तुम्हाला देईन. आय डेडिकेट धिस अचीवमेंट टू ऑल माय स्टुडंट्स की ज्यांनी माझ्यावरती एवढा ट्रस्ट ठेवला, तुम्ही मला सगळ्यांनी एवढं प्रेम दिलं. आणि ह्याचाच एक ग्रेटफुलनेसचा एक पार्ट म्हणून तुमच्यासाठी 1 लाख सबस्क्रायबर्स झालेल्या आनंदाप्रित्यर्थ एक गिव्ह अवे प्रोग्राम मी ठेवलेला आहे. आता नाही सांगणार आहे मी त्याच्याबद्दल, तो मी सांगेनच तुम्हाला लवकरच. बट आजचा व्हिडिओ हा स्पेसिफिकली तुम्हा सर्वांना थँक्यू बोलण्यासाठी होता. तुम्ही सगळे माझ्यासोबत कायम राहिलात. म्हणजे इवन जसे आता मी बोर्डची हे एक्झामची क्वेश्चन पेपरची सिरीज टाकत आहे, मला एवढे स्टुडंट्सची सतत म्हणजे कधीही कुठल्याही गोष्टीला नाही म्हणत नाहीत. मदत कोणती लागली, काही हे हवं ते हवं, मला लगेच तुम्ही तितक्या तत्परतेनं हेल्प करता. त्यानंतर तुम्ही तेवढा जो ट्रस्ट ठेवलेला आहे ऑनलाईन क्लासेसच्या बाबतीत असो किंवा यूट्यूबच्या बाबतीत असो, तर ह्या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी खूप जास्त महत्त्वाच्या आहेत. त्या खूप मॅटर करतात माझ्यासाठी. आणि सगळ्यांना मनापासून धन्यवाद देते मी ह्या सगळ्या तुमच्या प्रेमासाठी. आणि येस, इथेच थांबूयात. अजून जास्त काही मला बोलता येत नाही, काही आठवत नाही आहे. खरं तर एकदम ओव्हरवेल्मिंग झाल्यासारखं आहे ही सगळी फिलिंग. सो असंच तुमचं प्रेम कायम राहू द्यात माझ्यासोबत. थँक्यू सो मच.